ओके. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉनला ऑनवरती सेट करायचं जसं की तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. ओके. तर मित्रांनो जे काही यूज केलेलं मटेरियल आहे ते सर्व आपल्या टेलिग्राम ग्रुपला प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो. अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. ओके. तर मित्रांनो आपण जराही उशीर न करता आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात अगोदर आपला लाईट मोशनला ओपन करायचं. मग तुम्हाला अशा प्रकारे काही प्रोजेक्टचे ऑप्शन दिसतील त्या प्रोजेक्टला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे काही बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून येईल. सर्वात अगोदर आपला बीट मार्क प्रोजेक्टला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे काही ग्रुप्स वगैरे एकदम छान असे बीट्स वगैरे लावून दिलेले आहे मित्रांनो. मग आपला सर्वात अगोदर आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो जेव्हा ग्रुप्स आहे अशा प्रकारे ग्रुप्सला आपला ॲडिट करून घ्यायचं. ग्रुपला ॲडिट करून घेण्यासाठी किंवा फोटो ॲड करून घेण्यासाठी मग आपल्या ग्रुपवरती क्लिक करायचं. ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. जे का तुमची फोटो असेल जरी असे काही फोटो असेल तर फोटोला डिलीट पण करून घेऊ शकता. डिलीट केल्यानंतर मग जर तुमची फोटो असेल तर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. मग तुम्हाला अशा प्रकारे जे तुमची फोटो अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं. मग लास्टपर्यंत ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो राईट साईडला फोटोच्या राईट साईडला प्रेस करायचं. मग खालच्या बोलला सेट करायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो जर फोटोला मोठी करायचं असेल फोटोवरती क्लिक करायचं. मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे स्क्रॉल करून मोठी करून घ्यायचं. जसं की आपलं 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे मोठी पण करून घेऊ शकता मित्रांनो. जसं मी मोठी करता त्या स्टेपमध्ये तुम्ही पण करूनच घ्या मित्रांनो. मग आपल्या अशा प्रकारे सेकंड ग्रुप दिसेल मित्रांनो. सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचं. ॲडिट ग्रुपमध्ये जायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. अशा प्रकारे तुमची फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो लास्टपर्यंत ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर राईट साईडला फोटोच्या राईट साईडला प्रेस करायचं. मग खालच्या बोलला सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं. मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्या 2-3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून असं जसं मी मोठी करता त्या स्टेपमध्ये तुम्ही पण मोठी करून घ्या मित्रांनो. मोठी केल्यानंतर 1 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं एकदम बीचमध्ये सेट करून घ्या मित्रांनो. सेट केल्यानंतर मित्रांनो जे का आणखीन 2 ग्रुप्स आहेत ते 2 ग्रुप्स पण ॲडिट करून घ्या मित्रांनो. ओके. तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे ग्रुप्समध्ये फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. मग तुम्हाला जिथं मग आपला अशा प्रकारे जे फोटो ग्रुप्समध्ये ॲड केले तेच फोटो आपल्याला बाहेर पण ॲड करायचे. जसं की आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं. मग आपला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं. जर अशा प्रकारे लहान मोठी दिसत असेल फोटो तर मग आपला मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे मोठी करून घ्यायचं. मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करून वरच्या बाजूला सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला सेकंड बीटला जायचं. मग आपल्या फोटोवरती क्लिक करून फोटोला ओढून घ्यायचं मित्रांनो. फोटोला ओढून घेतल्यानंतर मग आपला फोटोला अशा प्रकारे प्रेस करायचं. प्रेस करून खालच्या बाजूला जसं की आपल्या ग्रुप वरच्या बाजूला राहिलं पाहिजे फोटो खालच्या बाजूला. मग आपला आणखीन आपला सेकंड बीटला जायचं. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. फोटो बघायचे मित्रांनो. फर्स्टला कोणती फोटो मग आपला ग्रुप्समध्ये जे फोटो तेच फोटोला ॲड करून घ्यायचं. जसं की आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं. मग आपला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं. फुल स्क्रीनमध्ये सेट झालेली दिसून जाईल. मग आपला अशा प्रकारे सेकंड बीटला जायचं. फोटोला ओढून घ्यायचं मित्रांनो. तर मित्रांनो फोटोला ओढून घेतल्यानंतर मग आपला आणखीन आपलं फोटोवरती क्लिक करायचं. मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आणि 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी मोठी करतो त्या स्टेपमध्ये मोठी करून आणखीन आपल्या 1 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे वरच्या बाजूला सेट करून घ्यायचं मित्रांनो. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रेस करायचं. मग खालच्या बाजूला सेट करून घ्यायचं. मग आपलं आणखीन सेकंड बीटला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. मग जे का तुमचे फोटो असेल जे का ग्रुप्समध्ये फोटो त्याच फोटोला आपला ॲड करून घ्या. जसं की आपला अशा प्रकारे फोटोला ॲड करून घेतो मित्रांनो. मी पण लवकर जाऊन. ओके. तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे फोटो ग्रुपच्या खालच्या बाजूला फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे मग 12.18च्या बीटला यायचं. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. मग तुम्हाला जे का फोटो दिलेला मित्रांनो अशा प्रकारे ते सर्व फोटोनं आपला ॲड करून घ्यायचं. जसं की आपल्या फोटोला ॲड केल्यानंतर मग आपला सेकंड बीटला जायचं. जे का पुढचा पार्ट कट करायचा आणि 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं. मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं. मग आपला सेकंड बीटला जायचं. पुढचा पार्ट कट करायचा आणि आपला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं. जसं सेट झालेली दिसून जाईल. मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. जसं मी फोटोला ॲड करताय त्या स्टेपमध्ये तुम्ही पण फोटोला ॲड करूनच घ्या मित्रांनो. जसं की आणखीन एकदा सांगू देतो. प्लस आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं.
मग आपलं अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं. मग आपला सेकंड बीटला जायचं, पुढचा पार्ट कट करायचा. जसं मी फोटो वगैरे ॲड करत आहे त्या स्टेपमध्ये तुम्ही पण फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मग आपला इथून पण बॅक जायचं आहे मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे शेक इफेक्ट दिसून जातील मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे 3 फोटोमध्ये 3 वेगवेगळे इफेक्ट दिलेला आहे मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपला इथून पण बॅक जायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे बीट मार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे काय आपण जस्ट ग्रुपच्या खालचा फोटो ॲड केलेला आहे ते ग्रुपच्याच खालच्या फोटोनं, सर्व फोटोनं ग्रुपच्या खालच्या फोटोनं हा एक इफेक्ट पेस्ट करायचा. जसे की आपला आणखीन आपलं फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मग आपला फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. आणखीन आपला फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो जसं की मी ग्रुपच्याच खालच्या फोटोला इफेक्ट लावण्यासाठी सांगत आहे त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण लावून घ्या मित्रांनो, जसं मी सांगत आहे त्या स्टेपमध्ये. मग आपल्या ग्रुपच्या अलीकडले जे फोटो खालच्या फोटोला इफेक्ट लावल्यानंतर मग आपल्या इथून पण बॅक जावं लागेल मित्रांनो. बॅक आल्यानंतर मग आपलं शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे सेकंड फोटो आहे त्या सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक जायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे बीट मार्क प्रोसेसला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे का अशा प्रकारे जे का सिंगल बीट आणि ते डबल बीट दिसत आलं, मग बाकीचे जे का सिंगल बीटचेच फोटोनं हा एक इफेक्ट पेस्ट करायचं. जे का डबल बीटचे फोटो ह्या फोटोला सोडायचा मित्रांनो. मग आपला फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मग आपला एक फोटो सोडायचं. मग आपला सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. जे का डबल बीटची फोटो सोडायचा मित्रांनो. सोडल्यानंतर जे का सिंगल बीटचीच फोटो त्याच फोटोला हा एक इफेक्ट पेस्ट करायचा आणि इथून पण आपला बॅक जायचा मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग जे का उरलेला लास्टचा इफेक्ट आहे जसे की आपला अशा प्रकारे फोटो आहे, आपल्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. कॉपी इफेक्ट केल्यानंतर मग आपले जिथे पण ग्रुपच्या वरचे लेअर आहेत अशा प्रकारे जे का 5-6 काही लेअर आहेत त्या लेअरला सिलेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअरवरती क्लिक करायचं. मग आपला इथून पण बॅक जायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे बीट मार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपल्या ह्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्याला अशा प्रकारे पेस्ट 5 लेअरवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो जे का डबल बीटचे फोटो आहेत आता राहिलेले जे काय अशा प्रकारे जे का डबल बीटचे फोटो आहेत अशा प्रकारे मग आपल्या डबल बीटच्याच फोटोनं हा एक पेस्ट करायचा. जसं की आपल्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मग आपला जे आणखीन आपले एक फोटो सोडायचा. मग आपला डबल बीटच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला मित्रांनो. एकदम खतरनाक जबरदस्त व्हिडिओ झालेला मित्रांनो. आपला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट पण करून सांगा मित्रांनो. तर मित्रांनो आपला एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.